एक जुनी म्हणच आहे ना, ज्याला पिकवता येतं त्याला विकता येत नाही. विकता येईल कसं हो, कारण शेतकरी आहे. एक बाजारातली एक म्हण आहे, एखाद्याने सोनं पांघरून जर चिंध्या विकायला सुरुवात केली ना, लोक तिथं गर्दी करतात. परंतु एखाद्याने चिंध्या पांघरून जरी सोनं विकलं तरी लोकांना ते पुरी पडणार नाही किंवा त्यांचं मनी भरणार नाही. बस तशीच आजची गत आहे. शेतकऱ्याने रक्ताचा घाम गाळून हा जो गहू पिकवलाय ना, हा विकायची वेळ आली. काय होतं, कांदा निघला, गहू निघला, तुरी निघल्या, त्या मोसममध्येच निघणार आहे ना. परंतु जेव्हा त्या निघतात ना, व्यापारी किंवा इथली व्यवस्था आवक वाढली आहे नावाखाली तिचा भाव कमी करून टाकतात. असो, ते तर 70 वर्षापासून सुरूच आहे. परंतु माझी एक ग्राहकांना विनंती आहे की माल घेताना थोडासा विचार करून नक्की घ्या. परवा एका मार्केटमध्ये गेलो तेव्हा बघितलं, आमच्याच एका शेतकऱ्याने गहू नेलेला होता. थोडासा ओला झालेला होता. त्या नावाखाली त्या व्यापाऱ्याने डायरेक्टली 2021 रुपयाने तो गहू विकत घेतला आणि एक चांगल्या क्वालिटीचा होता, तो 2300 घेतला. दोघांच्याही पट्ट्या वेगवेगळ्या केल्या, भाव रेट ठरवले. परंतु पॅकिंग करताना तो ओला झालेला गहू आणि चांगला गहू हा दोन्ही मिक्स केला, फिल्टर केला आणि पॅकिंग केला. तुम्ही तिथं त्या व्यापाऱ्याला काहीच म्हणू शकत नाही. तुम्ही जाऊन त्याला विचारताल, भाऊ गहू घ्यायचा, तो सांगाल हा क्वालिटीचा आहे, हा असा आहे. त्याने काही पाणी भरलेलं नसतं किंवा त्याला क्वालिटीतला किंवा मातीतला अनुभव नसतो. हा, त्याला बोलवच्चन बोलून त्याचा माल विकायचा असतो. परंतु आमच्याकडून बेभाव घ्यायचा आणि तुम्हाला दीड दुपटीने विकायचा. आणि लोकांनाही ते पचतं हो. म्हणजे ते व्यापाऱ्याकडून माल घ्यायला कसं आवडतं ते देव जाणो. परंतु एखादा शेतकरी जर म्हटला, आता सरासरी 2300-2400 रुपये गावाला भाव आहे, तुम्ही व्यापाऱ्याकडे गेलेत ना तर अजित 111, 496, श्रीराम ह्या सगळ्या जातीचा गहू ते एकत्र करतात. खराब सगळा पाणी लागलेला याचा सगळा मिक्स करून तुम्हाला विकतात. परंतु शेतकऱ्याकडे तसं नसतं, कारण त्याने एकच वाण पेरलेला असतो ना. त्याच्याकडून जर माल घेतला तर तो तुम्हाला एक वर्णीच भेटेल. परंतु लोक त्या शेतकऱ्याला 4 चौकशा 17 वेळेस विचारणार, गहू असा आहे का, पाणी लागलेलं आहे का, चांगला आहे का. अरे त्याने रक्ताचा घाम गाळून तो गहू पिकवलेला असतो, त्याला कसलाही डाग नसतो. वरून शेतकरी ऑफर देतो, किलोभर घेऊन जा, पीठ करून बघा, चपाती खाऊन बघा, तर घ्या. तुम्ही व्यापाऱ्याकडून एखादा माल घ्या, परत तुमची हिंमत तरी होईल का, किंवा तो व्यापारी तुम्हाला दरवाजेत तरी उभा करेल का त्याचा माल परत करण्याचा. म्हणून विनंती आहे, प्रत्येक गोष्ट तर शेतकऱ्याला विकता येणार नाही, कारण ती म्हणच आहे ना, ज्याला पिकवता येतं त्याला विकता येत नाही. शेतकऱ्याकडे तेवढा पुरेसा वेळ नसतो, त्याच्यामागं जनावरं बाकी शेतीचे हे उद्योग असतात. पण ग्राहक हा खरा जर भगवान कोणी मानत असेल तर तो शेतकरीच मानतो. मित्रांनो, सध्या सगळेच गहू भरण्याचा वेळेत आहे. प्रत्येकजण 12 महिन्याचं धान्य साठवून ठेवतं. तर विनंती करतो, 4 पैसे जास्त जाऊ द्या, परंतु माल घेताना तो शेतकऱ्याकडूनच घ्या. तुम्हाला एक क्वालिटीचा माल भेटेल. जाऊ द्या 2 पैसे त्याला जरी जास्त गेले तर त्याचे स्वप्न काय लय मोठे नसतात. त्याला फक्त परिस्थितीची झुंज देऊन त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा असतो. त्या स्वप्नांना थोडंसं बळ द्या. शहरात राहत असाल तर गावाकडूनच तुम्ही शहरात गेलेले आहात, 10-12 जण जवळचे एकत्र करा आणि ज्या तुमच्या चुलत भावाचा मित्राचा ज्याचाही गहू झाला असेल त्याला सांगा आणि तो गहू आनंदाने विकत घ्या. जय जवान जय किसान. शेतकरी ते ग्राहक.